समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावणाऱ्या चौघांना ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने काही तासातच अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अविनाश परशुराम भारसकले, शिवराज दशरथ कुचीकोरवी, विनोद रामचंद्र मुळके सर्व राहणार सायन धारावी मुंबई आणि अमोल संकापा कुचीवाले राहणार ईश्वरपूर अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची साखळी, 3 दुचाकी आणि मोबाईल असा 7,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नारायण बंडुमाळी आणि त्यांच्या पत्नी राधा हे 7 जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. अग्निशामक कार्यालय परिसरात 2 दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. यावेळी एकाने नारायण यांचे दोन्ही हात पकडून ठेवले तर दुसऱ्याने राधा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. या प्रकारानंतर नारायण माळी आणि त्यांचे मित्र अतुल सूर्यवंशी यांनी संशयितांचा पाठलाग केला. त्यांनी नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने संशयित शिवराज याला घटनास्थळावरून पकडले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने तपास करत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला आणि उर्वरित संशयित अविनाश, विनोद व अमोल यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक समाधान घुगे, हवालदार कुबेर खोत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दीपक घस्ते, सुशील पाटील, चंद्रकांत वंजारी, वैभव जाधव, यशवंत कोळी, जयकर सुतार तसेच सायबर पोलीस ठाण्यातील विजय पाटणकर, अभिजित पाटील, अजय पाटील आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.